आपण घरातून बाहेर पडला, इथपर्यंत आपल्याला यायचंय, तर कशाने जायचं हे आधी ठरवलं असेल की नाही? आपण आपल्या गाडीने जाऊ, आपण आपल्या दुचाकीवरून जाऊ, आपण रिक्षाने जाऊ, आपण मेट्रोने जाऊ, आपण आणखीन काही बसने जाऊ, काहीतरी ठरवलं म्हणजे आपल्याला इथं यायचं आहे हे आपण आधी ठरवलंय. मग साधनांची निवड झाली हे निश्चय करण्याकरता. मग तुम्ही आधी इथं आलात आणि मग रिक्षात बसलात, बरोबर आहे का? नाही, मग आधी रिक्षात बसला आपण आणि मग इथं आला, हे प्राप्तीच्या बाबतीत असतं. साध्य साधनाचा पूर्वापर जो संबंध असतो तो निश्चय आणि प्राप्तीच्या संबंधामध्ये विपरीत चालतो. आता साधनपूर्वी सांगितलं, काय सांगितलं? इये भक्तीची ये वाटेला, हे सांगितलं. त्याच्याने काय प्राप्त होईल? जिया पावसी अव्यंग निजधाम माझे, माझे अव्यंग निजधाम, त्याच्यामुळे तुला प्राप्त होईल, हे साध्य तुला म्हणजे मोक्ष प्राप्त होईल. इथे साधन पूर्वी आलं, भक्ती ही ज्ञानाच्या पूर्वी आली. आत्ता मी जे प्रमाण आपल्याला दिलं 18व्या अध्यायातलं, इया ज्ञान भक्ती सहज, ते बघा आपण. भक्त्या माम अभिजानाती यावान्यश्चास्मी तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम, या श्लोकाच्या खालच्या ओव्यात या 18व्या अध्यायामध्ये. इया ज्ञान भक्ती सहज एकत्र केलं त्यांना. इया ज्ञान भक्ती, ज्ञानी भक्त हा एकच असतो, त्याचं ज्ञान हीच त्याची भक्ती आहे. त्याची भक्ती हेच त्याचं ज्ञान आहे. इया ज्ञान भक्ती सहज ही ज्ञान स्वरूप भक्ती आहे. आणि एक भक्ती सांगितली ती ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती सांगितली. 15व्या अध्यायाचा शेवट, ज्ञानकांडाचा शेवट करताना ज्ञानोबारायांनी हे चिंतन केलं. एरवी तरी माझिया भजना उचित तोची अर्जुना, गगन जैसे अलिंगना गगनाचिया, 15.5 मिसळावे ते 15.5 होवावे, तैसे मी होवोनी संभवे भक्ती माझी. माझी भक्ती मी होवोनी संभवे, मत स्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय माझी भक्ती होतच नाही. म्हणजे मत स्वरूपाला प्राप्त होणं हे आधी झालं आणि मग माझी भक्ती संभवते, हे जर असेल तर इथं ही ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती मानावी लागते. ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला तिन्ही संदर्भ मिळतात. भक्तीने मोक्ष मिळतो, ज्ञानोबारांनी हेच सांगितलं इथं आपल्याला. भावे वीण देव न कळे निस्संदेह. जगद्गुरु शंकराचार्याने विवेक चूडामणीमध्ये ही भूमिका बोलून दाखवली. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते, असं म्हटलं. मोक्षाच्या प्राप्तीकरता जी काही कारण आहे त्याच्यामध्ये भक्ती हेच सर्वश्रेष्ठ एकमेव कारण. भक्ती ही एव गरीयसी. मग भक्ती म्हणजे काय सांगा? स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते, स्वतःच्या स्वरूपाचं अनुसंधान करणं हीच भक्ती आहे. आता स्वतःच्या स्वरूपाचं अनुसंधान हे ज्ञान आहे का भक्ती, हे सांगा. नारद भक्तिसूत्रामध्ये भक्तीच्या विविध व्याख्या सांगत असताना शांडिल्यांच्या भक्तीचं काय लक्षण सांगितलं नारद महर्षीने? नारदांपुढे गेले आणि नारदांना विचारलं, भक्ती आहे मान्य, भक्ती म्हणजे नेमकं काय सांगा, काय सांगा. मग नारदांनी वेगवेगळ्या लोकांनी केलेल्या व्याख्या सांगितल्या, त्यांच्यामध्ये मतभेद आहेत. तर लक्षणाने वाच्यन्ते नाना मतभेदात, अशी सुरुवात केली. आणि तशी सुरुवात झाल्यानंतर मग सांगितलं पूजादिषु अनुरागः इति पाराशर्यः. बर, व्यासांचं मत कळलं. गर्गाचार्य काय म्हणतात? कथादिषु इति गर्गः. गर्गाचार्यांचं कथेमध्ये अनुराग ठेवणं म्हणजे भक्ती आहे, कळलं. अजून कुणाचं काही मत? नारद महर्षी म्हणतात आहे ना, आत्मरती अविरोधेन इति शांडिल्यः. शांडिल्य भक्ती कशाला म्हणतात हे सांगताना त्यांनी सांगितलं, आत्मरती अविरोधेन, आत्म्याबद्दलच्या आवडीला अविरोध करणं म्हणजे भक्ती. बरं, तुमचं मत काय आहे? नारदस्तु तद अर्पिता अखिलाचारिता तद विस्मरणे परम व्याकुलते इति, स्वतःचं मत आहे. याच्यामध्ये आत्मरती अविरोधेन, मला ज्ञानाचं आणि भक्तीचं भांडण मुळीच सांगायचं नाही, पण भक्तीनं परमात्मा प्राप्त होतो हे जे ज्ञानोबारायांचं इथं म्हणणं आहे, भावाने परमात्मा, भावे वीण देव न कळे निस्संदेह,
ही निस्संदेहता यायची असेल तर याच्याकरता भाव हवा. कारण भाव निर्माण झाल्यानंतर, बरं गंमत अशी, अजून एक वाक्य शेवटचं बोलतो, हा विषयच संपवतो, जाऊ द्या. मला सांगा, आपण साधा विचार करू ना, एक साधा युक्तिवाद विचारात घ्या की भक्ताच्या भावानुसार जो परमात्मा भक्ताला आवडेल असं रूप धारण करू शकतो, तो परमात्मा भक्ताच्या अंतःकरणातला देवाबद्दलचा संदेह निवृत्त करू शकत नाही का? साधा युक्तिवाद आहे की नाही? मग न कळे निस्संदेह म्हणजे काय? निस्संदेहच कळतो. का कळतो? कारण भाव असला की देव संदेह ठेवत नाही म्हणून. भाव असला की निस्संदेहाकरता आम्हाला प्रयत्न करण्याचं कारण नाही. आमच्या भावाला भुलणारा परमात्मा आमच्या अंतःकरणामध्ये संदेहच ठेवत नाही. म्हणून ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे तो विकल्पानं ग्रस्त कधीच होऊ शकत नाही. भक्तीच्या बाबतीत बोलतोय. हे थोडंसं अवघड आहे, पण लक्षात घ्या आपण. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, भावे विण देव न कळे निस्संदेह. बर, मग हा भाव कसा निर्माण व्हावा? अचानक भाव निर्माण झाला असं तर होत नाही. बसल्या बसल्या मला एकदमच भाव निर्माण झाला असं होत नाही. कधी कधी होतं, पण त्याला भाव म्हणत नाही. असं होत नाही. म्हणजे आपल्याला होतं ना कधी कधी, ज्ञानेश्वरी वाचताना एकदम एखाद्या ओवीत आपण गुंतून पडतो. गाथा वाचताना एकदम एखादं तुकोबारायांचं चरण, समर्थांची एखादी ओवी अशी पटकन आपल्या मनाचा ठाव घेते की आपल्याला असं वाटतं की आता पुढं वाचायलाच नको, बस हे बंद करावं, याचाच चिंतन विचार करत दिवस घालवावा, असं वाटतं ना? वाटतं. असं रोज होतं का हो? कधीतरी वर्षाकाठी एकदा झालं तर नशीब. रोज होत नाही. बरं, जो भाव भगवंताच्या संबंधानं निर्माण होतो त्या भावाचं स्थैर्य नाही ना, त्या भावाची वृद्धी नाही ना, त्या भावाची वृद्धी नाही आहे. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानत्वम, हे वर्धमानत्व, प्रतिक्षण वर्धमानम, हे वर्धमानत्व नाहीच आहे ना आपल्याकडे. भाव प्रत्येक क्षणी वर्धमान झाला पाहिजे. किती होईल होऊन होऊन? आमच्या भावालाही मर्यादा आहेत, कारण आमच्या बुद्धीला मर्यादा आहेत, कारण आमच्या विचाराला मर्यादा आहेत, कारण आमच्या समर्पणाला मर्यादा आहेत. आमचं समर्पणही देहदृष्टीनंच असतं, देह राखूनच आहे. हातचा राखून कामं करायची आम्हाला सवय आहे. बऱ्याच वेळेला हे बघितलं गेलंय. एखादा मनुष्य मंदिरामध्ये जातो, देवासमोर 100 रुपये ठेवतो, नमस्कार करतो, बाहेर येतो, आणि बाहेर आल्यावर त्याच्या मनात येतं 50 ठेवले असते तरी चाललं असतं. मग कसलं समर्पण आहे की जे समर्पण मी हातचं राखून ठेवतो आहे? म्हणजे त्यावेळेला जो भाव निर्माण झाला, त्या भावाने असं वाटलं होतं की आपण 100 रुपये ठेवावे, ठेवलेही गेले, पण जो भाव व्यक्त झाला तो वृद्धिंगत होण्याच्या ऐवजी तो खालीच चाललाय. आणि या सगळ्या कारणानं ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला की मग भावाने जर परमात्मा, इतका मोठा परमात्मा केवळ भावाने आपल्याला, बरं भावाकरता लागतं काय? एक अंतःकरण, एक चित्त, एक मन, संपलं. एक मन तुझ्या अवघ्या भांडवला. तुकोबाराय म्हणतात, देवा तू भांडवल फार मोठं आहे, तू असा आहेस तसा आहेस, शास्त्रकारांनी फार चर्चा करून आमच्या मनात भय निर्माण केलंय, पण मी तुला सांगतो, तुला मिळवायला काही लागत नाही, एक मन असलं की तू मिळतोस. एक मन तुझ्या अवघ्या, चित्त मिले तो सब मिले, नाही तो फुकट संग. तुकोबाराय, एक चित्त हातात आलं, एक चित्त मिळालं, बस सगळं मिळालं. एक मन मिळालं, सगळं मिळालं. मनाने परमात्मा वगैरे वगैरे त्याची प्रमाणन उदाहरणं देत नाही. पण मुद्दा हा आहे की तो भाव अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा. तो असा कसा सहज निर्माण होईल? त्याला जन्मोजन्मीचे सायास लागतील. ज्ञानोबारांनी म्हटलंय, जन्मोजन्मीच्या सायासी विठ्ठल लाधला पुंडलिकासी, पूर्व पुण्य केले व माये विटे लाधले या विठोबाचे पाय. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हे बोलणारे नामदेव महाराज आहेत. त्यांचं विधान आहे जन्मोजन्मी आम्ही काय म्हणावं हा मुद्दा नाहीच आहे. आता नामदेवरायच म्हणतात जन्मोजन्मी. हे एका क्षणात निर्माण होणारं प्रकरण नाहीये. एका क्षणात भाव निर्माण झाला आणि एका क्षणात परमात्मा आम्हाला कळाला, प्राप्त झाला, असं होत नाही.
मग त्या भावाची अनुभूती येण्याकरता टप्प्याटप्प्याने जावं लागतं आणि त्याच्याकरता मार्गदर्शक लागतो. म्हणून गुरुविण अनुभव कैसा कळे. गुरुशिवाय त्याचा अनुभव येत नाही. कशाचा येत नाही? दोन्हीकडे लावा. देवही गुरुशिवाय कळत नाही आणि भावही गुरुशिवाय कळत नाही. देवही कळत नाही. देव तर गुरुशिवाय कळत नाही. आपल्याला प्रमाण खूपच माहिती आहे. परमात्मा प्राप्ती करता गुरु पाहिजे वगैरे वगैरे. काढू तेवढी प्रमाण कमी. गुरु तीर्थज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन वगैरे वगैरे. परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात् ब्राह्मणः निर्वेद मायान्नास्ति अकृतः कृतेन सविज्ञानार्थम गुरुमेव अभिगच्छेत समित्पाणिः श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. उपनिषदाचं वचन. प्रमाण पुष्कळ आहे. गुरु तीर्थज्ञान आहेच आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब आहेच आहे वगैरे. आता विचार करा आपण. आता विचार करा की गुरुशिवाय परमात्मा कळत नाही ही गोष्ट खरीच आहे. म्हणून तर रामचंद्र प्रभूंच्या जीवनामध्ये सुद्धा वसिष्ठ गुरु म्हणूनच आलेले आहेत. कारण गुरुशिवाय देव नाही हा नियम आहे. त्या नियमाला परमात्माही अपवाद नाही आहे. कोणी असो. त्या भागवतात संदर्भ आहे ना, ते गर्गाचार्य आले, भगवंताचं पाळण्यामध्ये भगवान पोहुडलेले. गर्गाचार्य आले, भगवंताचं दर्शन घेतलं आणि बाजूला बसले. त्या गोपिका ज्या पाळण्याजवळ उभ्या होत्या त्या गेल्या गर्गाचार्यांजवळ आणि गर्गाचार्यांना विचारलं की गर्गाचार्य ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय असतं. आता ते तिथंच आहे ना पाळण्यामध्ये. बरं गंमत अशी आहे, म्हणजे तुम्हाला म्हणजे खरोखर हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या वेळेला भगवान आले गोकुळामध्ये त्यावेळेला वसुदेवाने काय केलं, भगवंताला ठेवलं आणि तिथली माया उचलली आणि माया उचलून वसुदेव गोकुळाच्या बाहेर पडले. बरोबर आहे. फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी वगैरे वगैरे आपण म्हणतो. भगवंताला ठेवलं, तिथली माया उचलली जन्माला आलेली आणि ती माया घेऊन वसुदेव बाहेर पडले. आता विचार करा, संपूर्ण गावाची माया वसुदेवाने उचलून नेली तर सगळं गाव ब्रह्मज्ञानी होणार नाही का? ब्रह्मज्ञान म्हणजे माया निवृत्ती आहे की नाही? आहे. गाव ब्रह्मज्ञानी होईल की नाही? होईल. कारण संतांनी म्हटलंय, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचोनी जपतपे. गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं. झालं ना, कळलं ना तुम्हाला. भगवंताबद्दल बोलताना त्या मागेही बोललोय मी, तुकोबारांनी तर असं म्हटलंय, गवळणी बांधिती धारणासी गळा खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. त्या गोपाळा माझी ब्रह्म खेळे. हे गोपिकांना माहिती आहे. हे गोपाळांमध्ये खेळणारे जे आहे ना, तो नंदाचा मुलगा नाही आहे, हे परब्रह्म आहे. परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी. आपण नेहमी प्रमाण देतो. ही एक गोपिका एके दिवशी सकाळी उठली आणि उठल्यानंतर तिच्या लक्षात आलं की काल रात्री आपण विरजण लावायला विसरलो. का विसरलोय तर घरात विरजणाला दही नाही आहे. मग आपल्या मैत्रिणीकडून विरजणाकरता दही आणावं म्हणून बाहेर पडली. सकाळची वेळ, गोकुळामध्ये सगळं उजाडलेलं, घराघरामध्ये कामं चालू आहेत. मैत्रीण थोडीशी पलीकडे राहत होती. जाताना तिचा रस्ता भगवंताच्या वाड्यासमोरून होता. आता भगवंताच्या वाड्यासमोरून पलीकडे मैत्रीण राहते 4 घरं सोडून. तर जाता जाता सवय असते लोकांना दुसऱ्याच्या दारात डोकवायची. ती गोपिका निघाली, तिला हवं होतं विरजण. मैत्रिणीकडून विरजण आणावं म्हणून गेली. जाता जाता भगवंताचं घर लागलं म्हणून अंगणातून डोकावून बघितलं. थोड्या वेळ बघत बसली. नंतर तिच्या लक्षात आलं की आपल्याला विरजण हवंय, नाही तर दिवस वर यायला लागलाय, सासू रागवेल, नवरा रागावेल. म्हणून तशीच निघाली. मैत्रिणीकडे गेली तर मैत्रीण दारामध्ये सडा टाकून रांगोळी काढत होती. तिला बघितल्यानंतर तिने विचारलं, काय ग, सकाळी कशी काय आलीस? हिने आता म्हणावं की नाही मी विरजण मागायला आले म्हणून, पण हे विसरूनच गेली. ते वेगळंच, तिच्या लक्षातच राहिलं नाही आपण विरजण मागायला आलो. तिने आपल्या मैत्रिणीला सांगितलं, अगं मी एक आश्चर्य बघितलं ते तुला सांगायला आले.
काही कारण होतं काय? पण हे तिने सांगितलं आश्चर्य. काय आश्चर्य? कुठं बघितलं? म्हणे आत्ता नंदाच्या अंगणात बघून आले. तिचं फार गोड वचन आहे. शृणु सखी कौतुकमेकम नंदनिकेतांगणे मया दृष्टम. शृणु सखे, ऐक म्हणे सखे ऐक. काय सांगतेस? कौतुकम एकम, एकम कौतुकम शृणु. काय कौतुक आहे? काय आश्चर्य आहे? मला आश्चर्य सांगते? हो सांगते. कुठे बघितलंस? नंदनिकेतांगणे मया दृष्टम. मी नंदाच्या अंगणात आत्ता बघितलं आश्चर्य, ते तुला सांगायला आले. काय आश्चर्य? शृणु सखी कौतुकमेकम नंदनिकेतांगणे मया दृष्टम गोधूली धूसरितांगो नृत्यती वेदांत सिद्धांत. ती गोपिका म्हणाली आत्ता नंदाच्या अंगणामध्ये मी एक फार मोठं आश्चर्य बघून आले. म्हणे काय ग बघितलंस नंदाच्या अंगणामध्ये? तिने सांगितलं अगं नंदाच्या अंगणामध्ये गायी आणि वासरांच्या खुरानी उडालेल्या धुळीमध्ये वेदांताचा सिद्धांत नाचत होता. म्हणजे हे दुसरं तिसरं कोणी नाही, हे परब्रह्म आहे, हे गोपिकांना माहिती होतं ना. मग या गोपिकांनी का विचारलं असेल गर्गाचार्यांना की परब्रह्म म्हणजे काय आम्हाला सांगा, ब्रह्म म्हणजे काय सांगा. गर्गसंहिता बघा आपण. कशासाठी विचारलं? याचं उत्तर भागवतावर एक वल्लभाचार्यांची सुबोधिनी नावाची टीका आहे. त्या सुबोधिनीमध्ये हा प्रश्न उपस्थित करून वल्लभाचार्यांनी उत्तर दिलंय. वसुदेवाने गावची माया उचलून नेली, त्यामुळे गावातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं. मग ब्रह्मज्ञान झाल्यानंतरही गर्गाचार्यांना ब्रह्म विचारण्याचं कारण काय? तर त्याचं उत्तर देताना वल्लभाचार्यांनी उत्तर दिलंय की वसुदेवाने गावाची माया उचलून नेली म्हणून गावातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं होतं, पण ते गुरुकडून झालं नव्हतं म्हणून गर्गाचार्यांना विचारावं लागलं. ते गुरूंच्या माध्यमातून झालं नव्हतं. गुरुमेव अभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. म्हणजे परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान आम्हाला होत नाही का? तत्वमसी महावाक्य वाचल्यानंतर तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय, कोणत्या वाच्यार्थाचा त्याग करायचा, लक्षार्थ कोणता घ्यायचा, कोणती लक्षणा भागत्याग लक्षणेने अशी या पदाचा अर्थ ऐक्य रूपात कसा करायचा, आणि तत्वमसी महावाक्यामध्ये जीव ब्रह्मैक्य प्रतिपादन कसं सिद्ध करायचं हे आम्हाला वाचून माहिती नाही का? तेच तर सांगतो. वाचून आम्हाला माहिती आहे पण त्याचा उपयोग नाही आहे, कारण त्याचा अनुभव नाही आहे. आणि अनुभव यायचा असेल तर ते गुरुमुखातून आलं पाहिजे. गुरुविण अनुभव कैसा कळे. त्यामुळे देवाची सिद्धी शब्दरूपानं करणं हा फार मोठा प्रश्न नसतो आणि त्याच्याकरता फार मोठी विद्वत्ताही लागत नाही. अल्पस्वल्प अध्ययन आम्हाला कदाचित भगवंताची सिद्धी करण्याकरता उपयुक्त ठरू शकेल. काय पोपटपंचीच करायची असते. परंतु अनुभवाला यायचं असेल तर ते तत्वज्ञान गुरुमुखातून आलं पाहिजे. तैसी गुरुमुखीची अक्षरे ज्ञानोबारांनी फार गोड चिंतन केलंय. भगवंतानी ते एकनाथ महाराजांचा अभंग आहे. किती प्रमाण काय होतं माहिती आहे का? खूप प्रमाणं दिली ना की आपल्याला खूप पाठांतर आहे एवढंच सिद्ध होतं, मुद्दा बदलत नाही. त्याच्याने मुद्दा नाही बदलत. मला मुद्दा तेवढाच सांगायचा आहे, प्रमाणं खूप देता येतील. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुविण अनुभव कैसा कळे. कशाचा अनुभव? योगयाग विधी येणे नोहे सिद्धी. कशाची सिद्धी? भगवंताची सिद्धी ना. मग अनुभव कशाचा? भगवंताचा ना. पण भगवंताचा अनुभव जसा ज्ञानाने आणि गुरुने येतो तसा भावाची सिद्धी आणि भावाचा अनुभवही गुरुमुळेच येतो. कारण आम्हाला भक्तीचं महात्म्य सामान्यत्वाने कळतं. म्हणून काल आपल्याला प्रमाण देऊन गेलोय मी की ज्या वेळेला इतकी सुंदर वाङ्मय रचना करून सुद्धा अंतःकरणामध्ये अजूनही समाधान नसावं काय व्यासांच्या. भागवताचा प्रारंभ बघा ना आपण. श्रीमद भागवताचं चिंतन करताना एका भागवतात 3 भागवत प्रकट झालेली आहेत. आपण भागवत पहा.
एक भागवत आहे ते शौनक आणि सुतांमध्ये. शौनकांनी यज्ञ सुरू केला आणि सूत त्याच्यामध्ये आले. मधल्या मधल्या रिकाम्या वेळेमध्ये सुतांनी शौनकादी ऋषींना भागवत सांगितलं. इथं एक भागवत प्रकट झालं. दुसरं भागवत आहे ते नारद आणि व्यासांच्या मध्ये सिद्ध झालं, प्रकट झालं. आणि तिसरं भागवत आहे ते भगवान शुकाचार्य आणि परीक्षिती राजा यांच्या संवादातून प्रकट झालं. एका भागवतात ही 3 भागवतं येतात, तशी 4 येतात. कारण ब्रह्मदेवाला भगवंतानी उपदेश केल्याचं वर्णनही भागवतातच आहे. तो भागवताचाच उपदेश आहे जो चतुश्लोकी भागवत म्हणून येतो. मला सांगायचंय काय, याच्यामध्ये व्यास महर्षी नारदांना भेटले. व्यास खिन्न मनस्क आहेत, मनाला समाधान नाही आहे. व्यासांच्या चित्ताला समाधान नसावं असं कारण या जगात असावं? काय कारण आहे बरं? हे व्यास आहेत, कोणी सामान्य माणूस नाही आहे. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र. गीता महात्म्यात म्हणतो ना आपण, बुद्धिमान माणूस कधीही खिन्न असू शकत नाही. व्यास विशाल बुद्धीचे. गणपतीला सुद्धा विचार करावा लागावा अशा कूट श्लोकांची रचना व्यासांनी महाभारतामध्ये केली आहे. त्याच्यातले काही श्लोक गीतेच्या वाट्याला आले, ते कूटच आहेत. गणपतीला सुद्धा विचार करावा लागावा. गणपती ज्यांचा लेखनिक होतो असे व्यास आहेत. 1,00,000 श्लोकांचं महाभारत आहे. पुराणांच्या रचना आहेत, वेदाचे विभाग आहेत. व्यासोच्चिष्ट जगत्त्रय ज्ञानोबारायांनी त्याचं वर्णन केलंय. त्यांचं काय नाहीये त्यांच्याजवळ, सगळं आहे. मग मन का खिन्न झालं? आणि मग नारद महर्षींनी त्यांना सांगितलं, एक काम करा, तुम्ही सगळं केलंय, वाङ्मय रचना खूप झाली आहे, परंतु भगवंताच्या लीलांचं वर्णन करा, म्हणजे मनाला बरं वाटेल. मग भगवंताच्या लीला सांगा. अशा कशा सांगता येतील? त्याला भाव लागतो. लीला आहेत त्या, स्वरूप नाही सांगायचं आहे, लीला करायची आहे, लीला सांगायची आहे. काय असतं, काठिण्य हे कळायला बुद्धी पुरते, पण सौलभ्य कळायला भावच लागत असतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. काठिण्य कळतं, थोडा बुद्धीला ताण दिला की कठीण असणारं सुटून जातं. पण सोपं कळायला ना भाव लागतो. शिक्षक शिकवतात, त्याला बुद्धी पुरते, पण आई बोलते, त्याला भावच लागतो, त्याला भाव लागतो. भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन करणं हा व्यासांचा विषय नव्हताच भागवतामध्ये. भगवंताच्या लीलांचं वर्णन करावं. आणि लीला म्हणजे काय असतं? लीला म्हणजे सहजता. लीला शब्दाचा अर्थ काय? त्या ब्रह्मसूत्रामध्ये लोकवत्तु लीला कैवल्यम असं एक सूत्र आलंय ब्रह्मसूत्रामध्ये. तिथे लीला शब्दाचा अर्थ करताना आचार्याने असाच अर्थ केला भाष्यामध्ये. लीला कर, भगवंतांनी लीला केल्या म्हणजे काय केलं? लीलया हा शब्द माहिती आहे आपल्याला. लीलया त्याचाच दुसरा अर्थ लीला असा आहे. लीलया शब्दाचं अपभ्रष्ट रूप लीला, किंवा लीला या शब्दाचं अपभ्रष्ट रूप लीलया. मराठीत आलं ते लीलया. मी एखादं काम लीलया करतो म्हणजे अत्यंत सहजतेनं करतो. ज्या क्रिया करण्यामध्ये परिश्रम अथवा संकल्पाची गरज नसते तिथे लीला प्रकट होत असते. परिश्रम नाही, संकल्प नाही. भगवंतांनी लीला केल्या आणि त्या लीला तुम्ही सांगा. मग लोणी चोरलं सांगा, गायींच्या मागे धावले सांगा, बालवयामध्ये करांगोलीवर पर्वत धारण केला सांगा लोकांना. याच्याने तुमच्या मनाला बरं वाटेल. पण याच्याकरता भाव लागतो. तो भाव कसा निर्माण होईल? आणि मग या सगळ्या भक्तीचं चिंतन व्यासांना सांगण्याकरता नारदांनी स्वतःचं जीवनचरित्र सांगितलं. माझ्या मनात कधी खिन्नता येत नाही व्यासा. मला कधी असं वाटत नाही की मी उदास झालोय. अरे कायम आनंदी आहे मी. नारद आहे, कंटाळा आला की भांडणं लावतो. अरे मला काय काहीच नाही.
मला असे, मी कधीच उदास झालो नाही. का झालो नाही? कारण माझ्या अंतःकरणामध्ये भाव आहे. असं कसा भाव निर्माण झाला हे कळण्याकरता मग नारदांनी आपलं सगळं चरित्र व्यासांना सांगितलं. कसे साधू माझ्या घरी येत होते, त्यांची संगती कशी, मग मला अंतःकरणामध्ये देवपूजेची आवड कशी निर्माण झाली. एक आई होती, आई करता मग ते साधू निघून जाताना मला त्यांच्याबरोबर जावं वाटलं, पण त्या साधूंनी मला सांगितलं असं नको, तुझी आई घरी आहे ना, तिची तुझ्यावर जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे. जोपर्यंत आईची सेवा होत नाही पूर्ण तोपर्यंत तुला घर सोडता येणार नाही. आणि मग त्यांची आई एके दिवशी गेली. गेल्यानंतर आई गेल्याचं दुःख व्हायला पाहिजे होतं, पण नारद महर्षी सांगतात मला बरं वाटलं, कारण माझा एकच बंध राहिला होता, तोही बंध आता सुटला. तुकोबारायांनी म्हटलंय ना, बाप मेला न कळता सरली संसाराची चिंता, बाईल मेली बरे झाले देवे माया सोडविले. तुकोबारायांची वचन आहेत ना. बरं वाटलं. आणि मग नारद महर्षी म्हणाले ठीक आहे, म्हणून मी ते घरादाराचा त्याग करून बाहेर पडलो वगैरे वगैरे. मग मी काय काय केलं, कसं कसं केलं. आणि या सगळ्या चरित्राचा सारांश भक्ती रसायनामध्ये मधुसूदन सरस्वतींनी ते चरित्र अत्यंत त्रोटकपणाने आपल्यासमोर मांडलंय. काल मी त्याचा उल्लेख करून गेलो. भाव निर्माण होताना 11 पायऱ्या आपल्याला ओलांडाव्या लागतात, तेव्हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये, ते प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतं. भाव शब्दाचा अर्थ प्रेम आहे. भाव म्हणजे भक्ती आहे, भाव म्हणजे प्रेम आहे. आपण मगाशी बोललो सगळ्या या भक्तिशास्त्राचं उपलक्षण भाव या शब्दाने घ्या. आणि हे प्रेम असं सहजासहजी निर्माण होत नाही. भगवंताबद्दलचं प्रेम निर्माण होण्याकरता काय करावं लागत नाही मला सांगा. काहीही करावं लागतं. कारण भागवतानीच असं म्हटलंय की मोक्ष देण्याच्या बाबतीत परमात्मा अत्यंत उदार आहे, पण प्रेम देण्याच्या बाबतीत त्याच्या एवढा कंजूस अजून जन्माला आला नाही. तो प्रेम देत नाही. मोक्ष देईल, घेऊन जा, वाटेल तेवढा घेऊन जा. मोक्ष पाहिजे घेऊन जा, पण प्रेम द्या नाही. आणि प्रेम त्याच्याशिवाय कोणीच देऊ शकत नाही. ही अडचण आहे. तो का प्रेम देत नाही? कारण त्यालाच मिळत नाही. तुकोबारायांनी म्हटलंय थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाला प्रेमाचा दुष्काळ आहे, सहजासहजी मिळत नाही. मुक्तिम ददाती करहिचित स्म न भक्ती योगम, भागवतानी चिंतन केलं. मोक्ष द्यायला कायम तत्पर आहे, प्रेम द्यायला मग सहजासहजी देणार नाही, अधिकार लागतो. कारण प्रेम अत्यंत नाजूक संकल्पना आहे. ते अशी बोलून दाखवल्याने अरे इतकी नाजूक आहे की शब्दाचा वारा सुद्धा त्या प्रेमाला सहन होत नाही. ते प्रेम नाजूक आहे. ते किती नाजूक आहे काय ना. तुकोबारायांचं विधान आहे ना, प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम हा करण्याचा विषय नाहीये, जाणण्याचा विषय. म्हणून प्रेमाची अभिव्यक्ती हे प्रेमाचं प्रदर्शन असतं. आणि जिथे प्रेम प्रदर्शित होतं तिथं प्रेम राहत नसतं. प्रेमाद्वयो रसिकयोरपि दीपयेव हृद्वेष्म भासयति निश्चलमेव भाती द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चेत निर्वाती न्यूनम अथवा लघुताम उपैती. आनंद वृंदावन चंपू नावाचं काव्य आहे. त्यामध्ये विचार आला, प्रेमाद्वयो रसिकयोरपि दीपयेव. रसिक असणाऱ्या प्रेमीद्वयांमध्ये दोघांच्याही अंतःकरणामध्ये एकमेकांबद्दलचं प्रेम दीपाप्रमाणे तेवत असतं. दीप एव कुठे? हृद्वेष्म भासयती, हृदयामध्ये. कसं तेवतं? निश्चलमेव भाती, एकदम शांत ज्योत. वारा सुटलेला नाहीये, ज्योत हलत नाहीये. आपण त्याच्यावर काच ठेवतो ना वारा वगैरे लागू नये म्हणून, अशी शांत ज्योत अशी ती तेवत असते. दोघांच्याही अंतःकरणामध्ये एकमेकांबद्दलच्या प्रेमाची ही ज्योत अत्यंत शांतपणे निश्चलमेव भाती, निश्चल अशी ज्योत तेवत असते. मग ते प्रेम बोलून दाखवण्याकरता तोंड उघडलं की उघडलेल्या तोंडातून वारा आत जातो, त्या वाऱ्याने ती ज्योत फडफडते तरी नाहीतर विजून तरी जाते. म्हणून प्रेम असेल तर ते बोलून दाखवण्याकरता तोंड उघडायचं नाही.
द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चेत, आपण जर त्याला बाहेर व्यक्त करायला लागलो तर निर्वाती न्यूनम अथवा लघुताम उपैती, एकतर ती ज्योत लहान होऊन जाते, नाही तर विजून तरी जाते. तेच तुकोबाराय बोलतात, प्रेम नये सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. नाजूक आहे. आणि गंमत काय असते, आता थोडंसं व्यवहाराकडे येऊ. आपण थोडंसं व्यवहाराकडे येऊ. आपण विचार करा, आपल्या व्यवहारामध्ये वस्तू जेवढी नाजूक असते ना, तेवढा वस्तूला हाताळणाऱ्याचा अधिकार मोठा असावा लागतो. बरोबर आहे का? मी उदाहरण सांगतो. घरामध्ये मुलीला बघायला पाहुणे आले, तर आल्यावर बसले, पाणी वगैरे द्यावं लागतं. तर घरातली स्त्री काय करते, मुलाला बोलवते, बाळा इकडे ये, हे बघ हे पाणी सगळ्यांना नेऊन दे बरं. मग ते स्टीलचे वगैरे फुलपात्र असतात, ते भरून देते, तो घेऊन जातो. कोणी पाणी पितं, कोणी पित नाही. तर ते पाहुणेच आहेत, हो ना, म्हणजे ते पितील नाही तर न पितील. आता काही पाहुणे तर पाणी पाजायलाच आलेले असतात, ते प्यायला आलेलेच नसतात. ते घेतं, कोणी घेत नाही. मग ते अर्धवट भरलेले, अर्धवट रिकामे झालेले, अशी ती फुलपात्र घेऊन तो मुलगा यायला लागतो. आणि पाहुणे येणार म्हणून गालीचा वगैरे टाकलेला असतो, ते काही मुलांच्या पायातलं नसतं, त्याच्यात कुठेतरी त्याचा पाय अडकतो, मुलगा धाडकन पडतो. ते पाणी सांडतं येता येता. मग ते फुलपात्र इकडे तिकडे पडतात, अमुक तमुक. मग ती रागावते आई, अरे तुला एक कामधड करता येत नाही, आता मला ते पुसून घ्यावं लागेल, पाहुणे आले, तुला कळत कसं नाही, वगैरे वगैरे वगैरे. त्याला बोलते, ते सगळं मग ते पुसून वगैरे घेते, फुलपात्र उचलून आणते वगैरे. सगळं झाल्यानंतर मग काही बोलणं चालणं होतं. मग चहा, मग तो चहा करते. आता जवळजवळ ठरत आलेलं असतं, त्यामुळे आता चहा करायचा म्हणल्यानंतर, आता ठरत आल्यानंतर जो चहा द्यायचा असतो त्याच्या कपबशा वेगळ्या असतात. आणि हे ठरत नाही हे कळल्यानंतर जो चहा द्यायचा असतो त्या वेगळ्या असतात. हां, मग आता हे ठरत आलं हे ठरत आलं की मग ती आई त्या कबशा विशेष ठेवणीतल्या त्या वर ठेवाव्या लागतात म्हणे, त्या खाली ठेवून चालत नाहीत. काय भानगड आहे माहीत नाही, पण त्या वर ठेवाव्या लागतात. मग त्या वरच्या त्या कबशा अत्यंत महाग, 5-5 हजार रुपयाला एक कबश. काय चाललंय आपल्याला, इतक्या महागाच्या 5,000 रुपयाला एक कबशी. मग ती नाजूक अशा त्या कबशा, अत्यंत सुंदर कलाकुसर त्याच्यावर केलेली ठेवणीतल्या अशा कबशा ती आई काढते, त्याच्यामध्ये तो चहा गाळते आणि मग तो भरून, मग आता सांगू दे बरं मुलाला, हे घेऊन जाऊन सगळ्यांना दे म्हणून. आता ती मुलाच्या हातात देत नाही, मगाचा अनुभव वाईट आहे. मग ती नवऱ्याला बोलवते, आओ इकडे या. म्हणजे असं नाही बोलवत, पण मी आपलं उदाहरण म्हणून सांगितलं. अहो इकडे या, हे पा हे कबशा घ्या, चहा सगळ्या पाहुण्यांना द्या द्या. मग तोही बिचारा आज्ञेचा धारक, तो ती कबशी उचलतो, ते ट्रे तो उचलतो आणि निघतो. निघाल्याबरोबर ती म्हणते, पा वर तोंड करून चालू नका, जरा नीट बघत जा. महागाच्या कबशा आहेत, एक वेळ सोयरीक तुटली तर चालेल, पण कबशा नाही फुटल्या पाहिजेत. वस्तू जेवढी नाजूक असते ना, तेवढं त्याला हाताळणाऱ्याचा अधिकार मोठा असतो. ज्ञान असं कुणाचा तरी वारा लागला आणि बिघडला असं होत नाही हो. ज्ञानाला हे नाही आहे की कुणीतरी काहीतरी बोललं आणि ज्ञान बिघडलं, असं होत नाही. एकदा ज्ञान झालं ना, मग तुम्ही कोणी काही बोला, ते ज्ञान बिघडत नाही, त्याच्यामध्ये दोष निर्माण होत नाही. ते ज्ञान झालं संपलं. पण प्रेमाचं तसं नसतं, त्याला वारा जरी लागला शब्दाचा तरी ते बिघडतं. म्हणून तुकोबारायांनी म्हटलंय, संबंध तुटावा शब्दाचाही स्पर्श. म्हणून असं आम्हाला शब्दाचाही स्पर्श नकोय. आता आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने म्हणणारे तुकाराम महाराज म्हणतात, शब्दाचाही संबंध तुटावा. काय प्रेम नाजूक असेल किती. मी मागे एकदा उदाहरण दिलं होतं, आपल्याला आठवतं का नाही मला माहित नाही, तसा स्मरणशक्तीवर विश्वास आहे माझा तुमच्या. परंतु ते आम्ही लहानपणी बघितलंय. ते हे करतात ना, शेवया करतात ना बायका, शेवया करताना ते जेवढी बारीक शेवई होईल तेवढी स्त्री
कुशल. अगदी अशा दोरखंडासारख्या करायच्या नसतात. अगदी बाजू ते मैदा असतो, ते अत्यंत नाजूक हाताळावं लागतं, ते काळं पडू नये. मग त्याला सारखा तो तुपाचा हात लावा, त्याला अमुक करा तमुक करा, दुधाचा हात लावा, असं करून ते मग इकडून इकडं इकडून इकडं इकडून इकडं असं करत 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 त्याला बारीक करावं लागतं. आणि अगदी सुतासारखं बारीक झालं की मग ते असं दोन्ही हातावर घेऊन त्याला झोके देत 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 देत. बरोबर आहे ना? मी केल्या नाहीत कधी, पण पाहिलंय. नाहीतर म्हणाल जाताना ऑर्डर घेऊन जा म्हणून. तसं नाही आहे, मी केलं नाही कधी हे, पण हे असं पाहिलंय, ऐकलंय जास्त. तर ते असं त्याला झोके देत 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 असं ताणून झोके देत मोठं करावं लागतं. आणि मोठं करून मग त्याला त्या काठीवर टाकावं लागतं, है ना? मग ते वाळतं. मग त्याच्या खाली ते वर्तमानपत्र टाका, कापड टाका, कारण ते तुटून पडतात. आता तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही, पण आम्ही या पायी फार मार खाल्लाय लहानपणी, म्हणून सांगतो. या ज्या शेवया असतात ना, या शेवया खूप नाजूक असतात. आणि त्यांच्या नाजूकपणाचं लक्षण काय? या शेवया नाजूक आहेत, याची परीक्षा काय, याचं लक्षण काय? तर या शेवया करून काठीवर टाकल्यानंतर जर तिथे कुणी काकडी घेऊन गेलं तर त्या तुटून पडतात. काकडीचा वास त्या शेवयांना सहन होत नाही. तुम्ही करून बघा. आता घरीच कोण करतं म्हणून तुम्ही करून बघाल, पण एखाद्या वेळेला करायला लावा याच्याकरता. आणि त्या शेवयांच्या जवळ काकडी आली की मग त्या तट 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 तुटून पडतात. आणि त्या पेपरवर त्याचा टप 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 आवाज येतो. तो आवाज ऐकावून तो तुटतात कसं हे बघावं, या पायी आम्ही खूप काकड्या जवळ नेऊन खूप मार खाल्लाय. म्हणजे ते नाजूकपणाचं लक्षण आहे. त्याला दृश्य रूपाने काही स्पर्श व्हावा लागतो असं नाही, गंध रूपाने अदृश्य स्पर्श सुद्धा त्याला बिघडवू शकतो, हे मला सांगायचंय. तसं प्रेम हे इतकं नाजूक आहे ना की त्याच्यामध्ये देवाला आत्मसात करण्याची ताकद आहे, पण ते स्वतः फार नाजूक आहे. याच्याकरता परमात्मा ते सहसा कुणाच्याही हातात सोपवत नाही. फार मोठा कोणीतरी अधिकारी लागतो, ज्ञानेश्वर महाराजांसारखा, की ज्याच्या हातामध्ये परमात्मा आपलं प्रेम सोपवून देतात. कारण त्यांना माहिती आहे हेच अधिकारी हात आहेत जे माझ्या प्रेमाला यथार्थ सांभाळू शकतात. एखादे गोरोबा काका, एखादे चोखोबाराय असतात की ज्यांच्या हातामध्ये ते प्रेम अलगद राहतं, धक्का न लागता राहू शकतं. एखाद्या जनाबाई असतात, त्यांना त्या प्रेमाची किंमत असते. आणि म्हणून ते जर प्रेम इतकं महत्वाचं, इतकं नाजूक आहे, तर ते निर्माण कसं होईल? त्याच्याकरता मग नारदांना स्वतःचं चरित्र सांगावं लागलं. त्या चरित्राच्या अनुषंगानं टप्पे सांगावे लागले की भाव निर्माण कसा होतो. मग प्रथमं महतां सेवा तद्दया पात्रता ततः, काल आपण बोललो. श्रद्धाथ तेषां धर्मेषु ततो हरिगुणश्रुती ततो रती अंकुरोत्पत्ती स्वरूपाधिगतीस्ततः. ते प्रेम निर्माण होण्याच्या आधी स्वरूपाधिगती व्हावी लागते. स्वरूपाधिगती म्हणजे मोक्ष, तो मिळावा लागतो आणि मग ते प्रेम निर्माण होतं. आधी मोक्ष आहे आणि मग प्रेम आहे, त्यामुळे प्रेम मोक्षाला सुद्धा किंमत देत नाही. भगवंताचा कोणताही, आपण भागवत काढून बघा, मी असे अनेक उदाहरणं, अनेक संदर्भ आपल्याला देईन भागवतातले, की जिथं भगवंतांनी सांगितलंय अरे बाबा उद्धवा, तो माझा भक्त मोक्ष दिला तरी स्वीकारायला तयार नाही आहे, पण त्याचा फक्त मी मिळावा असं वाटतं. आणि त्याचीही पुढे इतकी प्रगल्भता सांगितली की ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या संबंधानं इतकं प्रेम निर्माण झालंय, तो नंतर भगवंताच्या प्राप्तीलाही किंमत देत नाही. तो म्हणतो मला देवही नको, पण हे प्रेम रासू द्या. आणि या दृष्टीने आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या विरहिणींचा विचार करून बघा. हे सोपं नाही आहे, सोपं नाही आहे. मी त्याचं काठिण्य सांगावं याच्याकरता नाही. मग तुम्ही म्हणाल एवढं कठीण आहे तर ते योगयाग विधी बरे होते की? तुम्ही इथं येऊनही पुन्हा जर काठिण्यच सांगणार असाल तर ते आधीचं परवडलं असं म्हणावं लागेल. पण भाव निर्माण करावा लागत नाही, तो आपल्या अंतःकरणात असतोच, फक्त त्याला आलंबन देऊन वाढवावं लागतं. हे आपल्याला करावं लागतं. त्याच्यामुळे तो भाव आपल्या अंतःकरणात आहेच आहे. अर्ध काम आपलं झालंय, आता फक्त नामस्मरणाने त्याला आलंबन परमात्मा द्यायचा आहे आणि त्या भावाला वृद्धिंगत करायचं आहे. ज्ञानोबा राय म्हणतात हे कशाने होईल? काही करू नका, हरिमुखे म्हणा,
हरिमुखे म्हणा, एवढंच करत राहा, त्याच्याने हा भावही वाढत जाईल. आणि भाव एकदा वृद्धिंगत झाला की भावे विण देव न कळे निस्संदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे. मग व्यासांना हे सगळं सांगितल्यानंतर स्वरूपादिगतिस्ततः प्रेमवृद्धी परानंदे तस्याथ स्फुरणम ततः भगवत धर्मनिष्ठा स्यात् अत स्वस्मिन् तद्गुणशालिता प्रेमणो अथ परमाकाष्ठा उदिता भक्ती भूमिका. या भक्तीच्या भूमिका नारदांनी व्यासांना सांगितल्या. व्यासांसारख्या महापुरुषाला सुद्धा भावाचा अनुभव घेण्याकरता नारदांना गुरु करावं लागलं, एवढं मला सांगायचं.